स्वामी समर्थ. श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज इथे मी गाजर आणि मटरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर होते खायला. चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे गाजर आणि मटरची भाजी करायची आपल्याला. सुक्की वाफेवरची भाजी आहे. अगदी थोडंसं 2 चमचे पाणी टाकून ही भाजी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी 4 गाजर घेतलेले आहेत आणि साल काढून याला कट करून घेतलेले आहेत. 1 कांदा कट करून घेतलेला आहे. 2 हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मटार आहे, ताजा मटार, आणि 1 टोमॅटो आहे. टोमॅटो कट करून आपल्याला टाकायचे. चला मग लगेच आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायचं. मी ऑलरेडी सगळं कट करून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये पळी तेल टाकून घेऊया. बघा, 1 पळी तेल टाकलेलं आहे इथे मी. तेल चांगलं गरम होऊ देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आहे. जिरे मोहरी छान भाजलेली आहे. त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा ठेचलेला लसूण टाकूया. कांदा टाकूया. चिमूटभर हिंग टाकूया. हिंग टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊया आणि कांदा छान भाजला की आपल्याला टोमॅटो ऍड करायचं मध्ये. 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 2-3 आपण हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते टाकायचे. अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे पण खायला खूप सुंदर लागते. कांदा भाजत आलेला आहे. आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो सोबत हे मटर पण टाकूया. गाजराला जास्त वेळ लागत नाही शिजवायला, म्हणून मटर थोडंसं आधी टाकलंय मी. त्याला परतून घेऊया आणि काही मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये. चवीनुसार लाल तिखट, चवीप्रमाणे घरचा 1 अर्धा चमचा काळा मसाला, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचे. थोडासा गरम मसाला आणि थोडी चिमूट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च, फक्त कलर येण्यासाठी. आता गॅस कमी करून छान असं भाजून घेऊया. मसाले जे टाकलेत ना त्याच्यासोबत टमाटा आणि मटर सोबत भाजून घ्यायचे. हा गाजर पण टाकूया आणि तेलातच परतून घेऊया. दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचंय आणि 1 चमचा कराळचं कूट टाकायचं. तर चांगलं ह्याला परतून घेऊया. तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता. अगदी थोडंसं 2 चमचे पाणी टाकून ह्याला 1 वाफ देऊन घेऊया. भाजी पटकन शिजते, हे जास्त वेळ लागत नाही. छोटा अर्धा चमचा साखर टाकायची, खूप चव छान येते. आणि 2 चमचे पाणी, फक्त 2 चमचे. आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि याला झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे भाजी छान शिजते आपली. दिसायला किती सुंदर, चवीला पण खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर कमी गॅसवर 2 मिनिटं ही भाजी वाफवून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटं झालेली आहेत. चेक करून घेऊया भाजी तयार झाली का. भाजी बघा छानपैकी शिजलेली आहे. थोडं हाताने चेक करायचं. नाही शिजली तर आणखीन थोडा वेळ ठेवायची. 2 ते 3 मिनिटात ही भाजी तयार होते. ही गाजर मटरची भाजी इथे तयार आहे. त्याच्यावरती आपल्याला कट केलेली कोथिंबीर टाकायची. अगदी 2 थेंब लिंबाची टाकायची. थोडंसं मिक्स करून घेऊया. आता ही गाजर मटरची भाजी इथे तयार आहे. सुंदर अशी ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता. चला तर मग नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.